सर्व कार्यकर्ता आणि नागरिक बंधू भगिनींना या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देत असताना आज मानपूर शिवाजीनगर विधानसभेतर्फे कार्यकर्ता संमेलन ठेवण्यात आलं। या कार्यकर्ता संमेलनमध्ये एकतर दीपावलीचा उत्साह साजरा झाला, दीपावलीसाठी सगळे कार्यकर्ते एकत्र आले, पण अमित कदम यांचा देखील आज पक्षप्रवेश झालेला आहे। या विभागातील त्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं मोठं नाव लौकिक होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये एक वेगळा उत्साह बघायला मिळतो आहे। पुढच्या काळात सर्व नागरिक जे काही प्रश्न असतील ते नागरिकांचे प्रश्न या कार्यकर्त्यांच्या माध्यमाने आणखीन जलद गतीने सोडवले जातील। पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा। पहिल्यांदा दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। भारतीय जनता पार्टी आणि आपल्या विभागाचे खासदार आदरणीय मनोजभाई कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिवाळी स्नेहसंमेलन होतो आहे। या दिवाळी स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं या विभागातील सर्व नागरिक कार्यकर्ता मोठ्या संख्येने आले। मी त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम माननीय खासदारांनी सुरू केला त्यांनाही मनापासूनच्या शुभेच्छा। पूरे देशवासियों को किस तरह से शुभकामना देना चाहिए? मैं ये चाहता हूँ कि आने वाले जनवरी महीने में लोकसभा का चुनाव है। चुनाव के दरमियान जो नागरिक जनता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब उनके ऊपर जो मतदान रूपी वर्षाव करेगा, वही हम चाहते हैं कि यही दिवाली की शुभकामना होगी और दिवाली की भेंट होगी। हमारे खासदार सम्मानीय खासदार मनोज कोटक सर, उनके तरफ से ये दिवाली सम्मेलन रखा गया है। और जैसे कि आप देख रहे हैं कि मातृशक्ति यहाँ पे बहुत तादाद में आई हुई है और बहुत अच्छा माहौल चल रहा है। सबको दिवाली की शुभकामनाएं हम लोग दे रहे हैं और सभी पदाधिकारी उनके लिए नाश्ता ये सबका इंतजाम सबकी तरफ से हुआ है और आज बहुत अच्छा लग रहा है सबसे मिलकर। देशवासियों को दिवाली की क्या शुभेच्छा देनी चाहिए? जी, देशवासियों को दिवाली को लेकर क्या शुभेच्छा देनी चाहिए? सबको दीपावली की बहुत बहुत शुभकामनाएं।